मी पास झाली अभिनंदन, मी पास झाली मी. अरे पास झाली मी, पास झाली. आईला डोक्या पडले का रे? असं करते येडगत. अभिनंदन, मी पास झाली मी. अगं यास्मिन, मी पास झाले बरं का. तुझ्यासारखं नाही माझं. तुझे अजून काम होईनात ना. काय शिकले? कुणाला म्हटलीस का? तुला कोण बोललं? होय, माता काय म्हणलीस? तुझ्यासारखं नाही माझं. मी तर या यास्मिनला बोलली. होय, मला काय कळत नाही. हा, हे जे समजायचं ते समज. समज काय समज? मलाच म्हणलीस, माहितीये मला. उगाच अंगावर ओढून घेऊ नका, कळलं ना? तोंड बंद करा, तुझं सांगतो आधीच. हाँ क्या रे जम्या? हाँ कॉलेज पे आई हूँ रिजल्ट देखने. हाँ निकलूंगी अभी थोड़ी देर. तू किती हुशार आहे माहिती की मला. 12वी 3 वर्ष काढलीस. तू बिलाई अक्कल बनतेस ना, माहितीये मला. साधा आर्मीत भरती होता ही ना. तू आर्मीवर जाऊ नको, आधीच सांगतोय. ए शितले, उगाच शब्दाला शब्द वाढवू नको. चल गप. जा घेऊन जायला. कधी नाही होते पास झाली आणि मला अक्कल शिकवती. लय होते आजा. काय लय होते जा? बसू नको. शहाणीस. कशाला वाद घालतोस रे तिच्याशी? अरे लय अंगात मस्ती हिचे. मगाशी बघितलं ना कशी दाद इचकत गेली ते. अरे पण ही पास कशी काय झाली? चल टी बघ की. अरे टी लागली. 2 विचारायला 2 आणि 5 झालं म्हणून नाचतंय. शितले आता बघच तू. जमे अरे कधी येणार आहे शीतल? भैया शीतल भाभी आणि यास्मिन कॉलेजवरनं निघाल्यात. आते चोंगी. असं येऊ दे लवकर. किती भैया कुठं गावात निघालात का? मी येऊ का? नाही, थांबलोय असंच. मी हा इथंच. जाणार असाल तर सांगा. सांगतो की. किती वेळ उभा राहायचं असं? घालू बुक घेतलात? बुक घेतलात? कशी ते विचार नको. घालू का? नको भैया. नाही घालतो की. नको. इकडे अरे मारत नाही. तू जुनून आहे म्हणून. जुनून? जुनून कळत नाही का तुला? इंग्लिश कळत नाही? अहो तुमच्या एवढं इंग्लिश येत नाही हो मला. दे अरे जुनून म्हणजे काय असतं ना, ते असं असतं जुनून. असं ते मनापासून येतं बघ. ते असं हार्ट पासून त्याला जुनून म्हणतात. भैया जुनून नाही, जेन्युइन म्हणजे प्रामाणिक किंवा मनाने सच्चा. हा तसं आहे म्हणून. भैया शहाणा पण नको म्हणून. तुम्हाला यास्मिन आणि शीतल यांची इष्टी चुकली म्हणून त्या फाट्यावर येणार आहेत. म्हणून इथं गाडी काढून आले. अजून आले नाहीत त्या. आता इथं काय वडापसारख्या शिटा गोळा करत जाऊ का चांद एवढेला? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.